नमस्कार. मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील मुंडावरे ग्रामपंचायत हद्दीमध्ये मुंडावरे गावातील नागरिकांनी विकास कामाच्या व विविध समस्या घेऊन मुंडावरे ग्रामपंचायत कार्यालयावर 29 ऑगस्ट 2024 रोजी जो मोर्चा आणला होता, या मोर्चाच्या बाबत या ठिकाणी सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मोर्चा संदर्भामध्ये मोर्चा हा जो आणला होता तो अनधिकृत मोर्चा होता, या संदर्भात काही त्यांचा खुलासा आहे, तर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत. काय नाव तुमचं आणि काय सांगा? नमस्कार, मी अमोलउल्लास थोरवे, ग्रुप ग्रामपंचायत मुंडावरे विद्यमान सदस्य. आणि ग्रुप ग्रामपंचायत म्हणलं की विकास हा निरंतर चालणारी गोष्ट आहे. प्रथमतः अजून 1 वर्ष पण झालेलं नाही आहे या ग्रुप ग्रामपंचायत स्थापन होऊन. त्याच्यामध्ये विकास कामे भरपूर झालेली आहे आणि ती होणार आहे. तर काही लोकांनी त्याचा गैरसमज केला, त्याच्यावरती एक हस्तक्षेप आणला की विकास कामावरती की 2 गावांमध्ये समजा वाडवळे झाले, ओळख झाले, ह्या गावांमध्ये विकास होत आहे, त्याच पद्धतीने मुंडारा गावामध्ये पण विकास होत आहे. पण त्याच्यावरती एक राजकीयदृष्ट्या या ठिकाणी एक दडपशाहीचं वातावरण तयार करून या ग्रुप ग्रामपंचायतीवरती एक मोर्चा आणला. त्याच्यामुळे मी खंत व्यक्त करतो. त्याची प्रतिक्रिया विद्यमान राणीताई जाधव सरपंच ते सुद्धा सांगतील. त्याचप्रमाणे मोर्चाचे त्याच्यामध्ये सहभागी होते विद्यमान उपसरपंच सचिन भाऊ गरुड हे पण सहभागी होते. ते त्यावरती उत्तर देतील आणि याच्यावरती जो त्याच्या मागचे कारण काय ग्रुप ग्रामपंचायतीवर मोर्चा आणण्याचं ते स्पष्टीकरण पण सांगतील. त्यांचा गैरसमज झालेला आहे, त्यातून ते कळवतील आपल्या सगळ्यांना. नमस्कार, मी सचिन गरुड, ग्रुप ग्रामपंचायत मुंडावरे उपसरपंच. जो 29 तारखेला मोर्चा आणला होता इथं, तर त्याबद्दल मला माहिती होती. पण जे कामांचा विषय होता तो कामांचा विषय मंजुरी झालेली मला माहीत नव्हतं. तर मी त्या विषयावरती जे काय आहे ते बोललो, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्याची मी पूर्ण चौकशी केलेली आहे आणि ती कामं पूर्ण मंजूर आहेत आणि 1 महिन्याभरात ती कामं पूर्ण होतील. तुमची प्राथमिक शाळा आहे, शाळेला जाण्याकडे रस्ता आहे, त्या रस्ता दुरुस्त नसल्यामुळे मुलं चिखलातनं जातात. ती समस्या काय आहे? ती समस्या आता कसं ज्या लोकांची जागा आहे तर त्या लोकांनी जर सहकार्य केलं तर तो रोड सुद्धा पूर्ण होईल. आणि तुमच्या शाळेचं स्वच्छतागृह पाडल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होती आणि विद्यार्थ्यांना इतरत्र सुशीसाठी जावं लागतं, त्यांच्या जीवाला धोका आहे, याबाबत काय सांगा? आता कसं आहे, आता काम ते चालू केलेलं आहे आम्ही. काम होऊन जाईल, 15 दिवसात ते पूर्ण काम होऊन जाईल. आणि मोर्चा जेव्हा आला होता ते लाईटच्या संदर्भात होता. ते लाईटचं कामही 1 महिन्याभरात पूर्ण होऊन जाईल. हे मी चर्चा केल्यानंतर मला सगळं समजलं आणि होऊन जाईल सगळं. नमस्कार, मी राणी सनी जाधव, विद्यमान सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत मुंडावरे. पहिलं तर म्हणजे 29 तारखेला जो मोर्चा आला ग्रामपंचायतीवर, त्याच्याबद्दल आम्हाला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. आणि जी विकास कामे मंजूर आहेत किंवा भरपूर झालेली आहेत आत्तापर्यंत सदस्यांना माहीत होतं, पण सदस्यांचं गावातल्या लोकांनी म्हणजे कान भरवून आमची मानहानी केली. त्यांना म्हणजे काही माहिती पण नाही की भरपूर कामं मंजूर झालेली आहेत, विकास कामे. तसं म्हणायला गेलं तर 23 नोव्हेंबरला आम्ही पदभार स्वीकारला. त्यावेळी ग्रामपंचायतीमध्ये 6 लाख रुपये शिल्लक होते. त्याचा आम्ही 4 लाख रुपयांचं मुंडावऱ्यामध्ये बंदिस्त गटार आणि वाडिवळेमध्ये 2 लाख रुपयांचं बंदिस्त गटार करण्यात आलं. त्याच्यानंतर 16 मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली. आचारसंहितेमुळं आम्हाला काही कामं करायला चान्सच नव्हता, त्यामुळे आम्ही केलेलीच नाही आहे. आचारसंहिता 4 जूनला उठली. त्याच्यानंतर ह्याचे मुंडावऱ्याचे स्ट्रीट लाईटचं काम, शौचालयाचं काम हे मंजूर होतं. त्यानंतर 2 महिने पाऊस होता, त्यामुळे पावसामध्ये आम्हाला काही कामे करताच नाही आली. ग्रामपंचायतीच्या निधीमधून आम्ही मुंडावऱ्यामध्ये तशी भरपूर कामे केली. पिपराई देवी मंदिरामध्ये दिवे बसवले, परत पूर्ण गावाची साफसफाई करून घेतली, सार्वजनिक ठिकाणी डस्टबिन बसवले आणि पाईपलाईन पण झालेली आहे. म्हणजे दलित वस्तीमध्ये पाईपलाईन पण करून देण्यात आलेली आहे. तशी भरपूर कामे झालेली आहेत. आरओ प्लांट बसवला. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडनं किती लाखाचा निधी भेटला विकास कामासाठी? त्यांच्याकडनं स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे त्यासाठी 10 लक्ष निधी भेटलेला आहे.
म्हणजे ते रस्त्याचं काम पण पूर्ण झालेलं आहे आणि गावाकडे जाणारा रस्ता आहे त्याच्यासाठी 30 लक्ष निधी भेटलेला आहे. त्या बरं, आमदाराकडनं आणखी तुमच्या गावाला विकासासाठी किती निधीची अपेक्षा आहे आणि तुम्ही काय पाठपुरावा केला? प्रत्येक महसुली गावांना 30-30 लक्षांची आम्ही मागणी केलेली आहे आमदाराकडे आणि ती पण लवकरच मंजूर होऊन येतील आणि आम्ही त्यांची पण पूर्ण करू. बरं, तुमच्याकडं मुंडावरे ग्रामपंचायतीमध्ये मुंडावरे गावचे ग्रामस्थ मोर्चा घेऊन येतात की त्यांचा विकास रखडलेला आहे. या बाबतीत तुम्ही तिथं कोणकोणती कामं प्रामुख्याने केली? प्रामुख्याने तिथं कामं आम्ही पिपराई देवी मंदिरासमोर सभागृह बांधलेलं आहे, म्हणजे ते काम पण पूर्ण झालेलं आहे. आरओ प्लॅन बसवलेला आहे आणि बंदिस्त गटारांचं काम पण पूर्ण झालेलं आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधीच ही सगळी कामं पूर्ण केलेली आहे. डस्टबिन बसवले जागोजागी आणि जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना आहे ती पूर्ण झाली? हो, मुंडावरीमध्ये झालेली आहे पूर्ण. 100%? हो, झालेली 100% पूर्ण झाली. तर या ठिकाणी मुंडावरे ग्रामपंचायती अंतर्गत येणारी जी गावं आहेत या गावाला जो विकास निधी आहे आणि जो मोर्चा आला होता या मोर्चाच्या संदर्भात या मुंडावरे ग्रामपंचायतीच्या ज्या सरपंच आहेत राणीताई सनी जाधव यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि प्रत्येक महसुली गावामध्ये विकास निधीसाठी 30 लक्ष रुपयाची मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे करण्यात आलेली आहे. तर प्रत्येक गावाचा विकास करणं हे सरपंचाचं ध्येय असतं. त्या दृष्टीनं वाटचाल सुरू असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.